नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. 10 एप्रिलला आहे स्वामी प्रकट दिन. प्रकट दिनानिमित्त आपण अनेक सेवा या करत आहोत. तर महिनाभरापासून म्हणजेच 21 दिवस आधीपासूनच आपण सेवा करत आहोत. तर स्वामी प्रकट दिनानिमित्त या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. तर 10 एप्रिलला आपल्या घरामध्ये एक वस्तू आपल्याला आणायची आहे. तर कोणती वस्तू आणायची आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर हे एक पान आपल्याला 10 एप्रिलला जर तुमच्या घरामध्ये आणलं तर याने तुमच्या घरातील दरिद्राचा नाश होईल. तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण होईल आणि स्वामींचा आशीर्वादही लाभेल. घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्याची प्राप्ती होईल. घरात कधीही अन्नधान्यांची कमतरता भासणार नाही. कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. त्यामुळे ही संधी सोडू नका. वर्षातून एकदाच आपल्याला ही संधी मिळते. तर बघा, स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी सकाळीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर 9च्या आतच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर यासाठी आपल्याला उंबराच्या झाडाचं एक पान लागणार आहे. तर उंबराच्या झाडामध्ये साक्षात स्वामींचा वास आहे. तर या झाडाचे पान स्वच्छ चांगले बघून घरी आणायचे आहे. एक पान आपल्याला घरी आणायचे आहे आणि घरात आणल्यानंतर त्या पानावरती गंगाजल टाकून ते स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये पान ठेवून त्यावर थोडंसं दूध टाकायचं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी टाका आणि थोडीशी हळद टाका आणि यानंतर परत थोडंसं पाणी टाकून हे पान स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. तर आपल्याला याचा अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना आपल्याला म्हणजेच दूध, पाणी आणि हळद टाकताना आपल्याला श्री सूक्तमचं पठणही करायचं आहे. त्यानंतर हे स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर दुसरी एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये मुठभर तांदूळ घ्या आणि त्या तांदळावर आपल्याला हे पान ठेवायचं आहे आणि हिना अत्तर घ्यायचं आहे आणि हे अत्तर स्वामींच्या आवडीचं अत्तर आहे. तर हे अत्तर त्या पानाला थोडंसं लावायचं आहे आणि त्यानंतर एक छोटी प्लेट घ्या आणि त्यामध्ये हळद, कुंकू, चंदन, अष्टगंध हे सर्व गंगाजल टाकून मिक्स करून घ्या आणि आपल्या बोटाने त्या पानावर एक स्वस्तिक काढायचं आहे. तर वरील बाजूने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्या खाली स्वामी हे अक्षर आपल्याला काढायचं आहे. त्यानंतर या पानासमोर एक फूल आणि 3 लवंग ठेवायचे आहे. त्यानंतर या लवंगा घरातील सर्व व्यक्तींवरनं 7 वेळा उतरवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर या लवंगा त्या पानावर ठेवून द्यायचे आहे. तर हे पान दिवसभर आपल्याला तसेच ठेवायचे आहे आणि त्यानंतर स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला म्हणजे आपण ही सेवा सकाळी करणार आहोत. तर संध्याकाळी आपल्याला 7 वाजता 6:30 ते 7 वाजता एका वाटीमध्ये कापुराच्या 3-4 वड्या घ्यायच्या आहे आणि त्या प्रज्वलित करायच्या आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची कर्पूर आरती आपल्याला त्या कापुराने करायचे आहे. त्यानंतर लाल किंवा पांढऱ्या रंगाचं एक कापड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये लवंग, फूल आणि ते पान हे सर्व त्या कपड्यामध्ये ठेवून त्याची आपल्याला एक घट्ट गाठ बांधायची आहे आणि हे आपल्या घरातील तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. तर 10 एप्रिलपासून 21 दिवस आपल्याला ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे. तर तुम्ही 11, 21, 41 दिवसही तुम्ही ही पोटली ठेवू शकता. म्हणजे या वस्तू ज्या कपड्यामध्ये बांधलेल्या आहेत तर त्या वस्तू तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. पण तुम्ही 21 दिवस कमीत कमी नक्कीच ठेवा. तर या उपायाने तुमची तिजोरी कायम भरलेली राहील. पैशांचे मार्ग खुले होतील. अडलेली कामे पूर्ण होतील. इच्छा पूर्ण होतील. त्यानंतर 21 दिवसानंतर ती पोटली तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये वाहून दिली तरीही चालेल. तर अगदी सोपा आणि साधा उपाय आहे. तर अवश्य 10 एप्रिलला स्वामी प्रकट दिनानिमित्त तुम्ही ही सेवा हा उपाय करून बघा. नक्कीच तुमच्या ज्या काही समस्या आहे, तुमची जी काही कठीणातील कठीण इच्छा असेल तर तीही पूर्ण होईल. त्यासोबतच तुम्हाला स्वामींचा आशीर्वादही लाभेल आणि घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्याची प्राप्ती होईल. त्यासोबतच कधीही घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासणार नाही. तर अवश्य हा उपाय करून बघा. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. तर नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.